नमस्कार, प्रेक्षक फूड कॉर्नरमध्ये आज आपण बघणार आहोत भाजणीची चकली। तर भाजणी सुद्धा कशी बनवायची हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। त्यासोबत एकदम कुरकुरीत अशी चकली ह्या भाजणीपासून तयार होते। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर सुरुवातीला आपण भाजणीसाठी जे लागणारे साहित्य आहे ते बघूया। तर या ठिकाणी सगळं साहित्य मी घेतलेलं आहे। तर इथे बघा मी तांदूळ घेतलेले आहेत आणि तुम्हाला जर वाट्यांचं प्रमाण म्हणायचं असेल तर या ठिकाणी मी 4 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आणि 1 किलो इतपत मी भाजणी ही केलेली आहे। तर इथे मी वाट्या 4 तांदूळ घेतलेले आणि तांदूळ घेताना केव्हाही जुने तांदूळ घ्या, नवीन तांदूळ घेऊ नका। नवीन तांदळापासून चकल्या आहेत त्या एकदम चिवट होतात। तर अशा प्रकारे तांदूळ मी स्वच्छ धुवून ते सुकवून घेतलेले आहेत पंख्याखाली आणि नंतर मग ते दळायला टाकायचे। तर या ठिकाणी बघा मी घेतलेली आहे चणा डाळ, हरभरा डाळ घेतलेली आहे। इथे मी 1.5 वाटी ही डाळ घेतलेली आहे। त्यासोबत ही पण डाळ आहे पण ही भाजलेली चणा डाळ आहे। तर या ठिकाणी ही चणा डाळ 1.5 वाटी घेतलेली आहे। त्यासोबत मुगाची डाळ घेतलेली आहे, ही 1 वाटी घेतलेली आहे। त्यासोबत ही घेतलेली आहे चणा डाळ 1 वाटी। तर मी ते प्रमाण सुद्धा सांगते। 1.5 वाटी कच्ची चणा डाळ, मूग डाळ 1 वाटी। त्यासोबत इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे, ही घेतलेली आहे अर्धा वाटी। म्हणजे जेवढी चणा डाळ जास्त घेतली आहे त्याच्या अर्ध्याने आपण मूग डाळ घ्यायची आणि त्याच्या अर्ध्याने आपण उडदाची डाळ घ्यायची आहे। त्यासोबत इथे मी धणे घेतलेले आहेत, हे घेतलेले आहेत पाव वाटी। म्हणजे उडदाच्या डाळीपेक्षा थोडेसे कमी असे धणे घेतलेले आहेत। इथे मी घेतलेले आहेत पोहे 1 वाटी घेतलेत आणि साबुदाणा पाव वाटी घेतलाय। त्यासोबत या ठिकाणी मी जिरं घेतलेलं आहे 2 चमचे आणि इथे काळी मिरी अर्धा चमचा घेतलेली आहे। आता हे सगळं साहित्य आहे हे आपल्याला सुरुवातीला भाजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण हे दळून आणणार आहोत। तर या ठिकाणी मी हे तांदूळ आहे सुरुवातीला भाजून घेते। तर या ठिकाणी बघा मी सुरुवातीला तांदूळ आहेत हे थोडे थोडे करून भाजून घेते, जास्त एकदम सुद्धा भाजायचे नाही आहेत। तर या ठिकाणी तांदूळ जे आहेत हा तांदूळ तुम्ही रेशनचा सुद्धा वापरू शकता किंवा नेहमीच्या वापरातला सुद्धा वापरू शकता, फक्त तो तांदूळ हा जुना असला पाहिजे। तर जुना तांदूळ इथे बघा आता मी व्यवस्थित असं भाजून घेतलेला आहे या तांदळाला आणि थोडासा कलर असा चेंज झालाय आणि तांदूळ भाजताना व्यवस्थित आपल्याला लो टू मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे। तांदूळ भाजून झालेला आहे। आता या ठिकाणी मी चणा डाळ भाजून घेते आहे। चणा डाळ सुद्धा बघा छान अशी भाजली गेली आहे, एकदम अशी करपवून टाकायची नाही आहे, काळी करायची नाही आहे। तर अशा प्रकारे चणा डाळ सुद्धा छान अशी भाजली गेली आहे। चणा डाळ काढून घेऊया। त्यासोबत यामध्ये आता मुगाची डाळ सुद्धा भाजून घ्यायची। असे सगळे जे पदार्थ, सगळे जे साहित्य आहे हे सगळे डाळी आहेत या व्यवस्थित अशा आपल्याला लो टू मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत। तर त्यासोबत इथे भाजलेली चणा डाळ सुद्धा घेतलेली आहे। तर ही भाजलेली चणा डाळ तुम्ही जर चकलीमध्ये टाकलात तर चकली तुमची एकदम कुरकुरीत होते। तर चणा डाळ सुद्धा भाजलेली आहे। त्यासोबत इथे उडदाची डाळ घेतलेली आहे। आता ह्या ज्या सगळ्या डाळी आहेत ह्या आपल्याला धुवून घ्यायच्या नाही आहेत। ह्या डाळी आहेत ह्या कपडा घ्यायचा कॉटनचा, थोडासा कॉटनचा कपडा ओला करायचा आणि त्याला डाळींना व्यवस्थित असा पुसून घ्यायचे आहेत आणि नंतर त्या व्यवस्थित सुकवून नंतर त्या भाजायच्या आहेत। तर हे सगळं साहित्य भाजल्याच्या नंतर आपण हे चक्कीवरून दळून घेऊन यायचं। तर इथे बघा मी ते पीठ करून आणलेलं आहे आणि पीठ करताना केव्हाही घरघंटीवरतीच पीठ करून आणा, मोठ्या चक्कीवरती दळून आणू नका, कारण त्याच्यामध्ये दुसरं पीठ असतं हे मिक्स होतं। तर अशा प्रकारे मी पीठ करून आणलेलं आहे। आता आपल्याला चकलीसाठी जी उकड असते ही काढायची आहे किंवा पीठ आहे हे तयार करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी बघा मी पाणी घेते। तर या ठिकाणी मी 4.5 वाटी पाणी घेतलेलं आहे, कारण मी ते जे पीठ आहे हे मी फक्त आणि फक्त 4 वाट्याच घेतलेलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी। तर आता या पाण्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया। चवीनुसार मीठ घालायचं आहे, जेवढं आपल्याला पिठाची उकड काढायची आहे। तर या ठिकाणी मी मीठ घातलेलं आहे चवीनुसार। त्याचप्रमाणे यामध्ये मी घातलेला आहे हा चकलीचा मसाला। तर मी हा रेडीमेड चकलीचा मसाला यामध्ये घालून घेते, कारण मी मसाला आणला होता। जर तुम्हाला मसाला वापरायचा नसेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखट वापरू शकता। तर अशा प्रकारे मी मसाला घातलेला आहे। या रेडीमेड मसाल्यामध्ये सगळं साहित्य ऑलरेडी टाकलेलं असतं, तरीसुद्धा मला यामध्ये तीळ टाकायचे आहेत। तर मी या ठिकाणी 2 चमचे इतपत तीळ टाकलेले आहेत। त्यासोबत यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी 2 चमचे मी तेल घालून घेतलं आहे। त्यासोबत यामध्ये थोडीशी हळदसुद्धा घालून घेते, म्हणजे चकलीला छान असा कलर येईल। आता हे सगळं साहित्य आहे, हे सगळं पाणी आहे, व्यवस्थित असं उकळवून घ्यायचं आहे। जोपर्यंत ह्याला छान अशी उकळी येत नाही आहे, मसाले व्यवस्थित शिजत नाही तोपर्यंत उकळवून घ्यायचं। मी यामध्ये अर्धा चमचा इतपत ओवा सुद्धा टाकलेला आहे। आता बघा हे जे पाणी आहे छान असं उकळलं गेलं आहे, पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण पीठ घालून घ्यायचं।
तर या ठिकाणी मी 4 वाटी पाणी घेतले, 4.5 वाटी पाणी घेतले आणि त्यासाठी मी 4 वाटी फक्त पीठ घेतलेलं आहे। आणि हा पीठ घातल्याच्या नंतर गॅसची फ्लेम आहे ही आपल्याला लो ठेवायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। तर हे जे लाटणं असतं हे लाटण्याने व्यवस्थित असं पीठ हे मिक्स करून घ्यायचं, लाटण्याने छान असं मिक्स करता येतं। तर अशा प्रकारे बघा ह्याला मिक्स करून घेतलेलं आहे। आणि जशी आपण मोदकाला उकड काढतो, जसं मोदक बनवताना उकड काढतो त्याचप्रमाणे आपल्याला ह्या पिठाला सुद्धा उकड काढून घ्यायची आहे। तर व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर हे पूर्ण पीठ आहे पाण्यामध्ये मिक्स झालं पाहिजे। मिक्स झाल्याच्या नंतर ह्याला गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून या पिठाला आपल्याला 10 मिनिटांसाठी असंच वाफेवरती शिजू द्यायचं आहे। तर या ठिकाणी बघा 10 मिनिटं झालेली आहेत आणि आपण हे जे पीठ बघूया तर अजूनही यामधून वाफा येत आहेत, त्यामुळे हे पीठ अजून गरमच आहे। तर हे गरम असतानाच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर गरम असताना थोडं थोडं करून पीठ आपल्याला बघा अशा प्रकारे जर वाटी वगैरे असेल त्याच्याने आपण हे मळून घ्यायचं आणि थोडं गरम झालं की आपण हे हाताने मळून घ्यायचं। तर या ठिकाणी बघा पीठ हे आहे हे व्यवस्थित मळून घेतलेलं आहे, सगळं पीठ मी मळून घेतलं आहे। आता हे जे पीठ आहे मळलेलं याला झाकून ठेवायचं एका कपड्याने, म्हणजे हे सुकणार नाही। आणि जेवढं आपल्याला चकल्या बनवायच्या जेवढ्या साच्यामध्ये पीठ बसेल एवढंच पीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि हे साच्यामध्ये घालून आपल्याला चकल्या करून घ्यायच्या आहेत। तर या ठिकाणी मी चकलीच्या साच्यामध्ये पीठ घातलेलं आहे। आता आपण चकल्या करायला सुरुवात करूया। जेवढ्या आपण चकल्या तळणार आहोत तेवढ्याच आपण सुरुवातीला चकल्या आहेत या काढून घ्यायच्या। तर अशा प्रकारे चकली करताना सुद्धा बघा सुरुवातीचं जे टोक असतं हे व्यवस्थित जॉईन करायचं, त्यानंतर शेवटचं टोक असतं हे सुद्धा व्यवस्थित जॉईन करायचं, म्हणजे जेव्हा आपण तेलामध्ये चकल्या तळणार तेव्हा त्या चकल्या तुटत नाहीत किंवा त्या व्यवस्थित अशा तळल्या जातात। तर अशा प्रकारे बघा मी इथे चकली आहे ही व्यवस्थित पाडून घेतलेली आहे। तर चकल्या काढताना या जास्तीच्या चकल्या या आपण काढून घ्यायच्या नाहीत, कारण जेवढ्या चकल्या तुम्ही जास्त करून ठेवाल आणि चकल्या तळण्यासाठी वेळ लागतो मग त्या चकल्या तुटल्या जातात। तर अशा प्रकारे बघा मी इथे चकल्या आहेत त्या पाडून घेतलेल्या आहेत। आता चकली उचलताना जर तुमच्याकडे अशा प्रकारचा चमचा असेल किंवा भाताचा चमचा जो असतो त्याच्याने चकल्या उचला, म्हणजे ते व्यवस्थित तेलात सोडू शकतो आपण, हात भाजण्याची शक्यता कमी असते। तर इथे तेल सुद्धा आपलं गरम झालेलं आहे। चकलीचा एक तुकडा यामध्ये टाकून बघितला तर बघा तो मस्त असा फुलला आहे, वरती आलेला आहे। तेल गरम झालेलं आहे आणि तेल जेव्हा गरम कराल तेव्हा गॅसची फ्लेम आहे ही आपल्याला लो टू मीडियमच ठेवायची आहे आणि नंतर आपल्याला चकल्या आहेत त्या फ्राय करून घ्यायच्या आहेत। जर तुम्ही तेल आहे जास्त गरम केला तर चकल्या आहेत त्या लगेच फ्राय होतात, वरून त्या छान अशा फ्राय होतात पण आतमध्ये त्या कच्च्याच राहतात। तर अशा प्रकारे गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे आणि चकल्या आपण ह्यामध्ये सोडून घ्यायच्या। तर चकल्या तेलामध्ये सोडताना बघा जेवढ्या चकल्या तेलामध्ये किंवा कढईमध्ये मावतील तेवढ्याच चकल्या आपण ह्यामध्ये सोडून घ्यायच्या आणि व्यवस्थित अशा फ्राय करून घ्यायच्या। तर या ठिकाणी मी चकल्या सोडलेल्या आहेत आणि चकल्या सोडल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता एकही चकली यामध्ये तुटलेली नाही आहे। एकदम परफेक्ट असं पीठ आपण जेव्हा मळतो तेव्हा ते व्यवस्थित मळायला हवं। जर व्यवस्थित तुम्ही पीठ मळलात तर त्या चकल्या आहेत या अजिबात तुटणार नाहीत। तर अशा प्रकारे ह्या चकल्या आहेत ह्या आपण तेलामध्ये टाकल्याच्या नंतर याला जरासुद्धा चमचा लावायचा नाही आहे, लगेच चमचा लावायचा नाही आहे। जेव्हा त्या थोड्याफार कडक होतात तेव्हा आपण ह्याला चमच्याने पलटी करून घ्यायचं, जेव्हा त्या चमच्याला कडक लागतात तेव्हाच त्या पलटी करून घ्यायच्या आहेत आणि पलटी झाल्याच्या नंतर ह्या व्यवस्थित अशा फ्राय करून घ्यायच्या। तर चकली आहे ही फ्राय झालेली आहे, तळलेली आहे। हे कसं समजतं तर चकलीवरचे जे बुडबुडे आहेत हे जर कमी झाले, चकल्या फ्राय होण्याचे किंवा बुडबुडे आहेत हे कमी झाले तर समजायचं की चकली आहे व्यवस्थित अशी आतपर्यंत शिजली गेली आहे। तर इथे बघा बुडबुडे आहे ते कमी झालेले आहेत। जेव्हा आपण चकली तळायला टाकली तेव्हा ते खूप सारे बुडबुडे येत होते आणि आता चकलीचे जे बुडबुडे आहेत ते कमी झालेले आहेत। याचा अर्थ चकली आहे आतपर्यंत छान अशी शिजली गेली आहे। आता या चकल्या आपण काढून घेऊया। तर अशा प्रकारे बघा मस्त अशा चकल्या खरपूस होईपर्यंत ब्राऊन कलर येईपर्यंत आपण याला फ्राय करून घेतलेला आहे। तर अशा प्रकारे सर्व चकल्या आहेत मी तळून घेतलीये। तर या चकल्या आहेत या भाजणीच्या चकल्या तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तर अशा प्रकारे कुरकुरीत चकल्या तुम्ही नक्की करून बघा। त्यासोबत चॅनलवरती नवीन असाल तर प्रेक्षास फूड कॉर्नर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत व्हिडिओला शेअर करायला अजिबात विसरू नका। तर अशाच नवीन आणि चमचमीत रेसिपींसोबत पुन्हा भेटू।